नमस्कार. अर्थकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट अँड स्वीट अशी रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या रांगोळ्या सुंदर आहेत का नाही ते तुम्हीच बघून ठरवा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आहे आपल्याकडे एक व्हाईट आणि ब्राऊन कलरमधली ही रांगोळी आहे बघा. या सर्व रांगोळ्या आपण 5 नंबरच्या मोत्यांनी बनवलेल्या आहेत आणि याचे ट्युटोरियल्स जे आहेत ते लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर ही रांगोळी अगदी अशी गाठीच्या रांगोळीसारखी दिसते आपल्याला. सुंदर अशी मस्त 2 हातामध्ये येईल या साईजची आहे आणि फक्त 2च कलर्सने ही बनलेली आहे. नेक्स्ट रांगोळी आहे आपल्याकडे हे सुंदर असे फूल आहे. तर हे फूल जे आहे थोडेसे असे 3D स्ट्रक्चर 3D लुक आपल्याला देतं. याच्यामध्ये अजून सुंदर असं कलर कॉम्बिनेशन केलं तर हे फूल अजून सुंदर दिसेल. मला वाटतं लाल आणि पिवळ्या कलरमध्ये ते फूल नक्कीच सुंदर दिसणार आहे. अजून तिसरी रांगोळी आहे आपल्याकडे हे सुंदर अशी फूल आहे जे की आपण रेड आणि ब्लॅक कलरने बनवलेलं आहे. तर पान म्हणा किंवा एक हृदयाचा आकाराचं जे आहे ह्याच्यानुसार हे जे फूल आहे ते बनवलेलं आहे. या फुलाला अजून मोठी डिझाईन बनवायची असेल तर असं आपण पानं जे आहेत ते भोवताली पानं लावून आपण अशी मोठी जी डिझाईन आहे या फुलापासून ते बनवू शकतो. तर सुंदर सुंदर असे जे आपल्याकडे आधी देखील आपण भरपूर पानं दाखवलेली आहेत आणि या व्हिडिओमध्ये हे जे पान मी दाखवत आहे याचं ट्युटोरियल अजून आपण अपलोड केलेलं नाही आहे, जे की आपण आता लवकरच अपलोड करू. हे जे पान आहे हे आंब्याच्या पानासारखं दिसणारं थोडंसं स्ट्रक्चर आहे. तर सुंदर असं तोरण म्हणा किंवा बॉर्डर रांगोळी किंवा अशी नुसते पानं देखील तुम्ही असे 3 पानं 4 पानं किंवा 6 पानं असे गोल अरेंज करून या पानांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. सेंटरला हवं तर एक छोटंसं फूल ठेवायचं, ओरिजिनल फूल ठेवू शकता किंवा मग अशी मोत्यांनी बनवलेले फुलं ठेवायचे आणि त्याच्या 4ही साईडला किंवा 6 साईडला जेवढे साईड असतील तिथे असे पानं जे आहे ते अरेंज करायचे. तर खूपच सुंदर असं एक लुक जो आहे तो मिळतो. त्यानंतरनं ही आहे आपल्याकडे पर्पल आणि पिंक कलरमध्ये बनवलेले छोटेसे फूल आहे. तर ह्या फुलाची विशेषता ही आहे की हे जरा चौकोनी आकारामध्ये आहे. ठीक आहे. नॉर्मल जी आपण फुलं बनवतो ती गोल असतात. नेक्स्ट कलाकृती आपल्याकडे आहे. असे 2 स्क्वेअर आहेत आपल्याकडे, 2 चौकोन एकमेकांमध्ये मिक्स झालेले. तर याला तुम्ही बॉर्डरला किंवा कॉर्नर रांगोळी म्हणून देखील यूज करू शकता. तर याचे तुम्ही भरपूर सारे प्रयोग करू शकता बघा. तर जिथे आता समजा मध्ये ह्याच्या 2 स्क्वेअर्सच्या मध्ये तुम्ही असं पानं लावू शकता किंवा जसं व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पानं लावून दाखवत आहोत तसं पानं लावायचं किंवा एक स्क्वेअर एकमध्ये एक छोटंसं फूल त्यानंतर परत एक स्क्वेअर असे मांडून तुम्ही बॉर्डर रांगोळी बनवू शकता. पंक्तीला बसेल तेव्हा पंक्तीला जे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता किंवा तुमचा टेबल वगैरे असेल चौरंगाच्या आजूबाजूला देखील तुम्ही हे डेकोरेट करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण इथे पानं लावून ह्याचा सुंदर असा प्रयोग करून घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे ही गुलाबी आणि ग्रीन कलरमध्ये एक पाकळी बनलेली आहे. तर आपल्याला काय करायचं अशा अनेक पाकळ्या बनवून घ्यायच्या. सगळ्यात आम्ही इथे 4 पाकळ्या बनवून दाखवत आहोत आणि हे असं अरेंज करायचं जेणेकरून तो एक सुंदर असा फूल तयार होतं. तर बघा हे जे आहे ना तुम्ही आता कॉर्नरला जे असते म्हणजे कॉर्नरला तुम्ही तुमच्या साईजनुसार जे काही कॉर्नर आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्या पाकळ्यांचा प्रयोग करून घेऊ शकता. कारण हे सुटे पाकळ्या आहेत तर जेवढ्या पाकळ्या तुम्हाला हवे असतील तेवढे ठेवायचे. त्यानंतरनं या फुलाला देखील तुम्ही अशी ग्रीन कलरची पानं लावून याला अजून डेकोरेट करू शकता, अजून सुंदर बनवू शकता. आणि हे देखील लाल आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये देखील हे फूल जे आहे खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतरनं आपल्याकडे नेक्स्ट आहे हे एक पान आहे किंवा हार्ट शेपची आकृती आहे जी की याला तुम्ही कीचेन म्हणून सिंगल जर असेल तर कीचेन म्हणून यूज कसं करायचं ते आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे. किंवा मग आपल्याला हे 6-7 असे बनवून ते असे गोल अरेंज करून त्याची सुंदर अशी रांगोळी देखील तुम्ही बनवू शकता. किंवा हे जर ग्रीन कलरमध्ये बनवलं तर ह्याचा म्हणजे पानाच्या स्वरूपामध्ये देखील तुम्ही याचा उपयोग खूप सुंदर प्रकारे करू शकता. ह्याचं ट्युटोरियल आपण लवकरच घेऊन येऊ. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे हे छोटंसे असं एक महिरप आहे. तर बघा याच्यामध्ये हे देखील कमळ महिरपच आहे. आतापर्यंत आपण वेगळ्या प्रकारचे कमळ महिरप बघितले होते आणि हे जरासं वेगळं असं नवीन डिझाईनचं जे कमळ आहे ते इथे बनलेलं आहे. तर हे जे सेंटरला आहे आपण निळ्या कलरचे मोती यूज केलेले आहेत आणि कमळ जे आहे ते लाल कलरमध्ये दिलेले आहेत. आता याच्या सेंटरला तुम्ही दिवा ठेवू शकता किंवा प्रसादाची वाटी ठेवू शकता किंवा असे ओरिजिनल फुलं तुम्ही इथे ठेवू शकता सेंटरला किंवा मोत्यांनी बनवलेले अजून एक फूल ठेवून
याला एक सुंदर अशा रांगोळीच्या स्वरूपामध्ये यूज करू शकता। त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे हे 3D कमळ आहे, जे की आपण ऑलरेडी एकदा बघितलेलं आहे, पण आता ह्या कलेक्शनमध्ये ठेवलेलं होतं म्हणून आपण लगेच बघून घेत आहोत। त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे ही सुंदर अशी महिरप आहे, जे की आपण इथे अर्ध सेमी सर्कलमध्ये दाखवलेलं आहे। पूर्ण आपण जर ही डिझाईन वाढवत गेली तर पूर्ण गोल महिरप जे आहे ते देखील मोठ्या समईचं महिरप देखील हे बनू शकतं। तर जेव्हा आपण याचं ट्युटोरियल दाखवू तेव्हा आपण हे डिटेलमध्ये सांगणारच आहोत। तर त्यावेळी हे छोटं जे आहे महिरप त्याला मोठं कसं बनवायचं ते आपण त्यावेळी बघू। तर ह्या महिरपामध्ये एक चौकोन बनवलेला आहे आणि समोर पानं जी आहेत ती आपण पर्पल कलरने बनवलेली आहेत। तर सुंदर असं हे जे महिरप आहे ते बनून तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट आता येत आहे ते अजून एक गोल आकाराचे महिरप आहे। आता जे आपण कमळ महिरप बनवलं होतं ते एक कमळ महिरप बनत असतानाच आपण वेगवेगळे 2-3 प्रकारचे कमळ जे महिरप आहेत ते इथे बनवून यूज करू शकतो। तर जेव्हा आपण त्याचं ट्युटोरियल बघू तेव्हा आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत की हे कसे बनवायचे आहेत, हे पूर्ण जे बेसिक स्ट्रक्चर कसं बनतं आणि त्यापासून कमळ कसं बनणार आहे ते। तर अशा प्रकारे आपला आजचं हे शॉर्ट आणि स्वीट असं जे कलेक्शन व्हिडिओ आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे। तुम्हाला या सर्व कलाकृतींपैकी कुठली आकृती जी सगळ्यात सुंदर वाटलेली आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि आमचे इतर रांगोळी संग्रह, महिरप संग्रह, तोरण संग्रह जर बघितले नसतील तर ते देखील नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। आज जे दाखवलेले आहेत कलाकृती त्यांचे ट्युटोरियल्स आपण लवकरच घेऊन येऊ। त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरचे ट्युटोरियल्स बघू शकाल। धन्यवाद।